कांद्याच्या दररोज होणाऱ्या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढलेला असताना आता अखेर आज बांगलादेशाने कांद्यावरील आयात बंदी हटवल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहेत आणि ही दिलासा देणारी बातमी आहेत। कारण की दररोज कांद्याच्या बाजारभावात जी घसरण होत होती त्याला कुठेतरी आता या निर्णयामुळे ब्रेक लागणार आहेत। कारण की बांगलादेश जो आहे तर तो भारतातून मोठ्या प्रमाणात जे तर तो कांदा आयात करत असतो आणि आज ही आयात बंदी उठवल्यामुळे कुठेतरी कांद्याच्या बाजारभाव घसरणीला ब्रेक लागणार आहेत आणि 100 ते 300 रुपयांपर्यंत प्रति क्विंटल मागं कांद्याच्या बाजारभावामध्ये वाढ होण्याची शक्यता जी आहे तर ती व्यापाऱ्यांकडून वर्तवली जात आहे। त्याच्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा जो आहे तर तो टप्प्याटप्प्याने विक्री करावा, कारण की एक खट्टी गर्दी करू नये आणि गर्दी केल्यास कांद्याचे बाजारभाव पुन्हा कोसळण्याची शक्यता जी तर ती वर्तवली जात आहे। त्याच्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ही मोठा दिलासा देणारी जरी बातमी असली तरी सुद्धा आज रोजी मिळणाऱ्या कांद्याच्या बाजारभावातून कांदा उत्पादक शेतकरी जो आहे तर तो तोट्यामध्ये कांदा विक्री करतोय आणि जास्तीत जास्त कसा कांदा निर्यात होईल यासाठी सुद्धा केंद्र सरकारने येणाऱ्या दिवसांमध्ये प्रयत्न करावे, जेणेकरून कांदा जास्तीत जास्त निर्यात झाला तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। पण मात्र बांगलादेशाने ही कांद्यावरची जी आयात बंदी हटवलेली आहे तर उद्या 15 ऑगस्ट आहे, त्याच्यामुळे जरी चित्र स्पष्ट होणार नसेल तरी सोमवारी सर्व बाजार समित्या सुरू होतील आणि त्यावेळेस कांद्याच्या बाजारभावामध्ये किती वाढ होते तर याचं चित्र स्पष्ट होणार आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।